माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला, त्यामुळे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे। जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे। अशा वेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्ण पिंपळ, वड, आंबा, चिंच, बांबू यासारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी, असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केलंय। पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमौली फाउंडेशन आयोजित जागर पर्यावरणाचा कार्यक्रमावेळी प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी बोलत होत्या। या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, उद्योजक जवाहर शेठ चोरगे, चाटे शिक्षण संस्थेचे प्राध्यापक फुलचंद चाटे, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे, ज्ञानमौली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे कांबळे, पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर, उद्योजक नितीन हनमगर, हेमंत कांबळे आदी उपस्थित होते। पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन पुणेकर, उद्योजक तुषार गोसावी, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव व मयानी कांबळे, गायिका मनीषा निश्चल, सोनाली कांबळे यांना जागर पर्यावरणाचा सन्मान देऊन गौरवण्यात आले। सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला। ज्ञानगंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला 51,000 रुपयांचे अर्थसहाय्य यावेळी देण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय करावा। निसर्गातील प्रत्येक घटकाचे, अगदी कीटकाचेही अनन्यसाधारण स्थान आहे। एकेकाळी पुण्याचे पर्यावरण देशात आदर्श मानले जात होते। अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे। हे टाळण्यासाठी येथील वनराई टेकडी जतन करण्याची जबाबदारी आपली आहे। रुपाली चाकणकर म्हणाल्या, वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे। आपले आरोग्य चांगले राहायचे असेल तर पर्यावरणाचे संवर्धन खूप गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं। विष्णू लांबा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प कांबळे यांनी हाती घेतला आहे। वृक्षारोपणाच्या या मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे। जागर पर्यावरणाचा हा कार्यक्रम या मोहिमेचा शुभारंभ आहे। केक कापून नको तिथे पैशाची उधळपट्टी करून वाढदिवस करण्यापेक्षा हा उपक्रम अतिशय विधायक असल्याचं त्यांनी म्हटलं। धीरज घाटे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। शशिकांतजी कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जागर पर्यावरणाचा अतिशय हृद्य असा कार्यक्रम आज झाला। 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी यावर्षी केलेला आहे। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज काही वृक्ष लावले गेले। स्थानिक वृक्ष लावण्याचा संदेश ते या निमित्ताने देत आहेत की आपल्या देशाच्या पर्यावरणाला टिकून राहतील असे जे स्थानिक वृक्ष आहेत त्याची लागवड या वर्षभरामध्ये 1 लाख वृक्षांची लागवड ते करणार आहेत। मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या उत्तम उपक्रमाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते। माझे मित्र शशिकांत कांबळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागर पर्यावरणाचा या उक्तीला अनुसरून स्वतःचा वाढदिवस वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा संकल्प केलाय। आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येकानेच सामाजिक चळवळीत, राजकीय चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने किमान 1 वृक्ष लावावा। मग कुणी आपल्या आईसाठी लावावा, कुणी या देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी लावावा, तर कुणी सिंदूरच्या संकल्पनेतनं 1 वृक्ष लावावा। मला असं वाटतं की आपला स्वतःचा वाढदिवस हा एका सामाजिक भावनेतनं शशिकांत कांबळे यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलाय। मी त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी 1 झाड लावा, तर मी गेले 15 वर्षे माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो। यावेळेस आम्ही असं केलं की वाढदिवस साजरा न करता आपण झाडे लावूया आणि आपण संवर्धन करूया। तर या सर्वांच्या पाठीमागं माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, माझा छोटा बंधू विकास कांबळे यांनी कालच सोलापूर येथील काशेगाव इथं 500 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे। आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं 1 लाख झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। त्यासाठी ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णूजी लांबा साहेब इथं आलेत। आज कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या श्री कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्हॉलेंटियरच 1 लाख आहेत। तर त्यांनी असं आवाहन केलं की 1 लाख व्हॉलेंटियर 1 झाड माझ्या वाढदिवसानिमित्त ते लावतील। त्यांना जे काही सहकार्य लागणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती, पद्मा प्रतिष्ठान आणि ज्ञानमौली फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जाईल। असा हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही या वर्षापासून चालू केला आणि इथून पुढे सतत चालू राहील।